श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन. आपण सर्व गीताप्रेमी, माझ्या मातापित्यांना वंदन करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवा पुरवावी. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला माहिती आहे, आपल्याला बोलायचं आहे वारीबद्दल. श्री महाराजांच्या कृपेने श्री गोंदवले ते पंढरपूर अशी जी वारी आमच्याकडून घडली, महाराजांच्या कृपेनेच घडली, आपलं काही नव्हतं त्याच्यामध्ये. तर त्याविषयी थोडंसं बोला असं म्हणून रेवती वहिनींचा आग्रह होता, म्हणून मी त्यांच्या विनंतीला मान देऊन थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते. वेडे वाकुडे बोलीन परी मी तुझाच होईन असं संत म्हणतात. तर आपलं काय त्याच्यामध्ये, वेडं वाकडं बोलेल ते तुम्ही गोड मानून घ्या असं मला वाटतं. तर खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजते या बाबतीत की ध्यानी मनी नसताना आपल्या आयुष्यामध्ये अनेक घटना घडत असतात, अनेक प्रसंग येत असतात आणि अनेक संधी आपल्याला मिळत असतात आणि त्या संधीचं सुवर्ण संधी असतात त्या, म्हणजे त्या संधीचं सोनं करणं मात्र आपल्या हातात असतं. तर असंच मला वाटतं. शेवटी काय, बुद्धिदाता परमेश्वर आहे, बुद्धी देणारा तो आहे, बुद्धी कर्मानुसारिणी आहे. जसं आपलं कर्म तशी आपल्याला बुद्धी होते आणि त्याप्रमाणे गोष्टी घडत जातात. करता करविता सर्व काही तोच आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला ते आता सांगण्याचा थोडासा प्रयत्न करते. तर झाले असे की 6 महिन्यांपूर्वी आम्ही महाराजांचा अनुग्रह घेतला. गोंदवल्याला गेलो होतो, रथसप्तमी होती तेव्हा, आणि असंच अनुग्रह घेणं झालं. छानपैकी तिथे वातावरण होतं. जपमाळ घेतली, तेव्हापासून जप करायला नियमित सुरुवात केली. आणि मग घरी आल्यानंतर गंगापूर रोडवर एक मंदिर आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तिथे उपासना होते सकाळची संध्याकाळची. तर संध्याकाळच्या उपासनेला नाही जमलं, पण सकाळच्या काकड आरतीला मात्र आम्ही जायला लागलो. गोंदवलेकर महाराजांच्या काकड आरतीला आम्ही गंगापूर रोडच्या मंदिरामध्ये जायला लागलो. मग सकाळी पहाटे 5 वाजता उठायचं, सगळं आवरून आंघोळ पूजा करायची आणि बरोबर 6:30 वाजता तिथे काकड आरती सुरू होते. बरेच जण तिथे जातही असतील त्यामुळे माहिती असेल. आणि मग तिथे पोचल्यानंतर इतकं प्रसन्न वाटायचं, म्हणजे अजूनही आम्ही तो नियम चालूच ठेवणार आहोत. इतकी सुंदर तबला पेटीच्या साथीमध्ये सुमधुर अशी भजनं सगळेजण म्हणतात आणि पुरुष वर्ग म्हणजे दोघंही तिथे असतात, जोडी जोडीने आलेले असतात. म्हणजे आपण अनेक ठिकाणी पाहतो फक्त स्त्रियाच आपल्याला भजनं वगैरे म्हणताना दिसतात, पण गोंदवलेकर महाराजांच्या इथे मात्र पुरुषांचा भाग जास्त महत्त्वाचा तिथे आहे आणि ते अगदी पुढे होऊन सगळं करत असतात. मग तिथेच असं आम्ही जायला लागलो आणि मग तिथे यांना कळलं की एक सिडकोचा ग्रुप आहे, त्या सिडकोमध्ये सुद्धा एक नामसाधना केंद्र आहे आणि तिथे एक आप्पा कुलकर्णी म्हणून आहेत साधक, महाराजांचे शिष्य आहेत ते, आणि ते अनेक वर्षापासून अशी वारी घेऊन जातात. गोंदवल्यापर्यंत आधी बसने जायचं किंवा टेम्पो ट्रॅक्स किंवा काय ते मेटॅडोर करतात ते लोक, तर आम्ही बसने गेलो होतो.
आणि तिथे जाऊन मग तिथून चालायला सुरुवात करायची ते पंढरपूरपर्यंत. अशी 4 दिवसाची वारी असते असं आम्हाला तिथे कळलं. आणि हे कळल्याबरोबर ह्यांच्या मनामध्ये काय आलं, ह्यांनी लगेच नावं देऊन टाकली की आमच्या दोघांची नावं घ्या, आम्हाला वारीला यायचं आहे. तोपर्यंत मला काहीही माहीत नव्हतं. आणि मग यांनी मला सांगितलं की आपल्याला जायचं आहे बरं का. मग तेव्हा सुरुवातीला मला असं वाटलं की अरे मला जमेल की नाही, कारण आता मला बसता येत नाही, थोडासा त्रास होतो. आपल्याला घरी कशी आरामात राहायची सवय असते आणि एवढं 100 किलोमीटर चालायचं आहे आणि कसं व्हायचं आपलं. तर हे म्हणाले मला की महाराज करून घेतील आपल्याकडनं, तू काही काळजी करू नको, आपल्याला जायचं आहे. म्हणजे महाराजांनीच बुद्धी दिली आणि त्यांच्या मुखाने ते वदवून घेतलं. बस त्या दिवसापासून ठरवलं आणि मग तयारी सुरू झाली. मग आम्ही 5-5 किलोमीटर चालायला लागलो आणि जमिनीवर सतरंजी टाकून झोपायला सुरुवात केली की तिथे काय गैरसोय होईल वगैरे, तर आपल्याला सवय पाहिजे. गार पाण्याने आंघोळ करायला सुरुवात केली आणि श्रीराम जय राम जय जय राम असा सतत जप मनामध्ये चालू असायचा. म्हणजे हे आपोआप आपल्याकडून घडत होतं. हे अतिशय उत्साह वाढत होता आणि कधी एकदा जाण्याचा दिवस येतो असं सारखं वाटत होतं. आणि काय असेल तिथे, कसं बघायला मिळेल आपल्याला, अशी सारखी उत्सुकताही वाटत होती. माझी तर 4 दिवस आधीच बॅगही भरून झाली होती की झालं आता आपल्याला जायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं होतं वजन पण तुम्ही कसं घ्या तर आपल्याला उचलता येईल एवढंच वजन घ्या, म्हणजे दुसऱ्याला आपल्याला बोजा उचलायला लागला नाही पाहिजे, आपण आपलं स्वयंपूर्ण असलं पाहिजे. त्यामुळे मग तेवढंच सामान घेतलं, अगदी माफक सामान घेतलं आणि ते सामान घेऊन अगदी चालून पण बघितलं की आपल्याला कसं चालता येईल वगैरे. आणि त्याच्या आधी एक असा प्रसंग घडला होता की आम्ही जेव्हा त्या सिडकोच्या, त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला नाव द्यायचं आहे ना तर तुम्ही म्हणे सिडकोच्या आमच्या नामसाधना केंद्रामध्ये या, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि तेही पहाटे 6 वाजता, 6:30ला त्यांची पण तिथली काकड आरती सुरू होते. मग आम्ही काही ते कधी बघितलेलं नव्हतं नामसाधना केंद्र, आणि त्या सिडकोमध्ये एवढ्या गल्ली बोळ्या, इतका रस्ता हे आहे, तरीसुद्धा आम्ही उठलो आणि म्हटलं नाही आपल्याला जायचंच आहे. सगळी तयारी करून आम्ही सकाळी तिकडे गेलो तर काय झालं, म्हणजे महाराज कशी परीक्षा बघतात की तुम्हाला खरीच आर्तता आहे का, किती तळमळ आहे का, तुम्ही सोडून देताय, हे त्यांनी बघितलं असावं कदाचित. की आम्ही गेलो तर आमची गाडीच बंद पडली, पेट्रोल संपलं गाडीतलं. आणि ते तर आम्हाला शोधायचं होतं ठिकाण की कुठे आहे. मग तिथे एक स्वामी समर्थांचं मंदिर होतं असं छोटंसं. मग त्या मंदिराच्या तिथे आम्ही गाडी लावली, कारण गाडी कुठे लावायची ते आपल्याला सापडेल की नाही ही शंका, कारण ते काय आपल्या ओळखीचे रस्ते नाही. मग आम्ही त्या स्वामी समर्थांचं मंदिर, म्हणजे सगळे संत कसे एक आहेत त्याची पण अनुभूती मला त्या ठिकाणी आली की त्या स्वामी समर्थांच्या मंदिराच्या तिथे गाडी लावली आम्ही. आणि मग पायी चालत विचारत की नामसाधना केंद्र कुठे आहे असं करत त्या आप्पा कुलकर्णी म्हणून जे आहेत त्यांच्या घरी गेलो. त्यांचं खाली घर आहे आणि वरती त्यांनी असा छान मोठा हॉल बांधला आहे आणि तिथे सुंदर अशी महाराजांचा फोटो आहे, समाधीचा फोटो, सुंदर असं गोंदवल्याचा फोटो आहे. आणि त्याची ते उपासना नित्य नियमाने करतात. जशी गोंदवल्यामध्ये उपासना चालते त्याच पद्धतीने ते त्यांच्या घरी पण ती उपासना करतात. आजूबाजूचे लोक तिथे येतात. आणि ते सगळं बघून आम्हाला इतका आनंद झाला की छान. मग आम्ही ते सगळं, तिथली उपासना झाली, काकड आरती झाली, भजनं झाली. मग त्यांना सगळी माहिती विचारली आम्ही वारीची की असं आम्हाला यायचं आहे, आम्हाला जमेल का. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप छान तुम्हाला जमेल, काही काळजी करू नका म्हणून. आणि मग नंतर त्यांना सांगितलं प्रॉब्लेम की अहो आमची गाडी बंद पडली आहे, काय करायचं. मग ते म्हणाले की ठीक आहे. मग त्यांनी ह्यांना गाडीवर बसवलं आणि एक बाटली दिली बिस्लेरीची आणि त्याच्यामध्ये रिकामी बाटली, त्याच्यामध्ये पेट्रोल घेऊन येतो म्हणे आम्ही, कारण पहाटेची वेळ होती सकाळची. आणि मी तिथे उभी होते तर मला एक माणूस भेटला. तो म्हणाला चला ताई. मी म्हटलं आमची गाडी ना त्या स्वामी समर्थाच्या तिथे लावलेली आहे, आता मला काही ते सापडणार नाही ती कुठली गल्ली आहे काय आहे. तर तो म्हणाला मी तिकडेच चाललो आहे म्हणे, चला तुम्हाला सोडतो म्हणे तिकडे. आणि पायी त्याच्याबरोबर चालत मी तिथपर्यंत गेले. मग त्या ठिकाणी मी बसले व मला जे काय म्हणायचं होतं ते तिथे म्हटलं मी. तर मग यांना बराच वेळ लागला हे पेट्रोल वगैरे घेऊन त्या आप्पांनी. मग त्यांना शोधत ती गल्ली त्या आप्पांना पण माहिती नव्हती, पण तरी शोधत त्या ठिकाणी आले. आणि मग आम्ही आमच्या गाडीमध्ये त्या बाटलीतलं पेट्रोल टाकलं आणि आम्ही घरी आलो.
म्हणजे मला असंच वाटलं की महाराजांनी आपली परीक्षा तर घेतली नाही, यांना काय जमतंय, किती तळमळ आहे यांना वारीला येण्याची, ते बघूया म्हणून. म्हणजे ती परीक्षा तर आपण पास झालो समजा. मग जायचा दिवस उजाडला. तयारी चालूच होती, मनाची तयारी चाललेली होती, सगळं सामानाची आवरावरं झालेली होती, बॅग भरलेली होती. मग आता ते तर लोक सगळे 15-16 जणं होते तिकडचे सिडकोमधले, आणि ते सगळे मेटाडोरमधून जाणार होते. आता मेटाडोरमध्ये बसण्याची आपल्याला सवय नाही आहे, त्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही नाही येऊ शकत बा, आम्ही ना बसनी येतो म्हटलं. मग ते म्हणाले चालेल तुम्ही बसनी या, पण जे काय अमाऊंट असेल ती तुम्हाला पूर्ण भरावी लागेल. आम्ही म्हटलं चालेल. मग आम्ही त्यांना तिथे त्यांचे पैसे देऊन टाकले, आणि मग आम्ही 4 जणं होतो कॉलेज रोडचे, तेवढे 4घांचं यांनी रिझर्वेशन केलं होतं, आणि आम्ही गोंदवल्याला बसनी पोचलो. त्या दिवशी 30 तारखेला आम्ही गोंदवल्याला पोचलो. मग तिथे रूममध्ये सामान ठेवलं, श्री महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे गेल्या गेल्या इतकं प्रसन्न छान वाटलं आम्हाला. 10 तासाचा प्रवास करून गेलो होतो, पण तरीसुद्धा छान वाटलं. आणि अनेक दिंड्या तिथे येऊन पोचलेल्या होत्या, कारण दुसऱ्या दिवशी चालायला सुरुवात करायची होती. मग तिथे रात्री शेजारती झाली, पंचपदी भजन झालं, आणि मग ते तर इतकं सुंदर असतं तिथलं भजन की ते असे समोरासमोर सगळेजण उभे राहतात, सगळे सेवेकरी, आणि अभंग म्हणतात, आणि असं पावली खेळत खेळत ते अभंग म्हणतात. टाळ मृदुंग साथीला असतं सगळं, आणि छान वाटलं ते. नंतर ते फेर धरून नाचतात, पण तिथे पुरुष फुगड्या खेळतात तिथे मंदिरामध्ये, ते पण छान बघायला मिळालं आम्हाला. मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर प्रसाद घेऊन झोपलो आम्ही. मग सकाळी पहाटे 3:30लाच उठलो, कारण की 4:30ला तिथे काकडा सुरू होतो गोंदवल्यामध्ये. 3:30लाच उठलो, पटापट सगळं आवरलं, काकड्याला गेलो, आणि मग सामान मेटाडोरमध्ये टाकलं आमचं. जे काय थोडंसं आपल्याजवळ घ्यायचं असेल, ती छोटीशी पर्स फक्त आपल्याजवळ ठेवायची असते, कारण चालताना ओझं नको म्हणून. असं सगळं झालं, आणि मग पालखीचं दर्शन घेतलं. पालखी अतिशय सुंदर सजवलेली होती. महाराजांच्या पादुकांना नमस्कार केला, आणि मनोमन प्रार्थना केली की महाराज आता तुम्हीच चालवून घ्या, आम्हाला आमची काही शक्ती नाही आहे, तुम्हीच चालवून घ्या, आणि तुम्हीच आमच्याकडून नाम पण घ्यायला मदत करा, तुम्हीच सगळं करा, असं म्हणून त्यांच्यावर भार टाकला. म्हणजे काय म्हणतात ना, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. घालून या भार, म्हणजे त्यांच्यावर भार घातला की आपण निश्चिंत होतो. मग सुरुवातीला काय झालं की महाराजांची पालखी मागेच होती, आणि हे सगळे लोक आम्हाला म्हणाले की अहो पालखीला सगळेजण स्वागत करतात ना गावामध्ये पालखीचं, त्यामुळे पालखीला रस्त्याला लागायला वेळ लागतो, तर आपण जरा पुढे जाऊया, पालखी मागून येते, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. रस्त्यामध्ये बघितलं तर जागोजागी महाराजांचं स्वागत करण्याची भव्य दिव्य तयारी केलेली होती. बायका औक्षणाचं ताट घेऊन उभ्या होत्या, दारासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, पताकांनी रस्ते सुशोभित केलेले होते. असं सगळीकडे वातावरण अतिशय प्रसन्न होतं, आणि ते पाहून अतिशय उत्साह पण मनामध्ये निर्माण झाला. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विठू माऊलीला भेटायची उत्सुकता होती, कारण जायचं होतं पंढरीला ना, त्यामुळे. मग पहिला टप्पा आमचा सुरू झाला. असा पहिला टप्पा होता 25 किलोमीटरचा, म्हणजे सगळ्यात मोठा टप्पा तो होता. आम्ही चालायला सुरुवात केली. मग सुरुवातीला पालखी मागे होती, तर मला थोडंसं शांत शांत वाटत होतं की अरे असं कसं काही शांतपणे चालायचं. मग मी माझा नित्यनियम सुरू केला. मग रोज मी जे म्हणते ते सुरू केलं, रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, भीमरूपी, श्रीसूक्त, असं सगळं म्हणण्यामध्ये 2 तास कसे गेले कळलंच नाही. आणि मग तिथे बघितलं तर सगळे लोक ना हातामध्ये जपमाळ घेतलेली होती. गोंदवलेकर महाराजांचे सगळे शिष्य होते, सगळ्यांच्या हातामध्ये जपमाळ होती. थांबू, प्रत्येकाच्या हातामध्ये जपमाळ होती, आणि श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र जपत ते पावले चालत होते, असे सगळेजण. मग मी माझ्याजवळही माळ होती, मी पण माळ काढली आणि जपाला सुरुवात केली. मग आणि हे सगळं कधी की गर्दी जेव्हा नसते, आपण एकटं चालत असतो तेव्हा. मग नंतर पालखी येते, सगळं ते गावामध्ये पालखीचं स्वागत वगैरे झालं, नंतर पालखी जोरात येते.
बैलगाडीमध्ये ती माऊलींच्या पादुका होत्या आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या. आणि बैलगाडीचा तो असा रथ होता म्हणजे, आणि सुंदर असा सजवलेला. आणि मग ते वेगात येतात. मग ते आम्हाला क्रॉस झाले. मग एका ठिकाणी थांबले. मग त्या ठिकाणी आम्ही त्याचं दर्शन घेतलं. मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही सामील झालो. आणि सुंदर अभंग ऐकायला मिळाले. हरिनामाचा गजर सगळीकडे चालू होता. पालखीबरोबर चालणे म्हणजे एक दिव्यच असतं. पळावंच लागतं पालखीबरोबर चालायचं म्हणजे. मग त्यामुळे आम्ही मागे पडायचो आणि जेथे पालखी थांबायची तेथे मात्र आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचो. मग फुगड्या खेळणं, नंतर फेर धरणं, नंतर तुळशी डोक्यावर घेणं, झेंडा हातात घेऊन नाचणं, असं सगळं आम्ही केलं. हा सगळा आनंद घेतला. आणि तिथे गजर तर मला एक वेगळाच गजर ऐकायला मिळाला. आपण नेहमी म्हणतो बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम असं म्हणतो. तर ते काय म्हणायचे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, आणि त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 25-30 संतांची नावं घेतली. मग त्याच्यामध्ये सगळे बाबा आले, साईबाबा, स्वामी समर्थ, सगळे महाराज, गोंदवलेकर महाराजांचं पण नाव त्याच्यामध्ये होतं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी एकनाथ नामदेव तुकाराम असं सुंदर तो गजर ऐकायला जरा नवीन वाटला मला आणि छानही वाटलं. मग त्यानंतर काय झालं, चालत 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 आम्ही शेवटी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. मग त्या मुक्कामाच्या ठिकाणी जे होतं तिथे एक शेत होतं आणि त्या शेतामधलं घर होतं. ते वीरकर त्यांचं आडनाव होतं. ते पण महाराजांचे शिष्य होते. आणि त्या वीरकरांच्या घरी आम्ही थांबलो. मग त्यांनी आमचं वारकऱ्यांचं इतकं छान स्वागत केलं. मग अर्धा शीण आमचा तिथेच गेला. 25 किलोमीटर चालून गेलो होतो. मग त्यांचा भक्तिभाव, दानशूरपणा पाहून आमचं मन अगदी भरून आलं. कारण आप्पा कुलकर्णी जे होते त्यांचे ते पूर्वीचे स्नेही होते आणि पूर्वीपासून म्हणे ते तिथे उतरतात आणि ते आग्रहाने सगळ्या वारकऱ्यांचं करतात की नाही आमच्याचकडे उतरलं पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आणि घर त्यांचं असं छान 2-3 खोल्यांचं घर होतं. पण विशेष असं की त्यांनी आम्हाला सगळ्यांना आतमध्ये झोपायला दिलं आणि ते स्वतः अंगणात झोपले. नाही तुम्ही आत झोपा, आम्ही बाहेर झोपू असं म्हणाले. दोघंही जण होते, नवरा बायको. अतिशय सात्विक आणि सोज्वळ असे मला ते वाटले. मग तिथे आम्ही पोहोचल्यानंतर चहापाणी झालं. मग आप्पांनी महाराजांचा फोटो काढला. समाधीचा फोटो कायम त्यांच्याबरोबर असायचा. मग तो काढला. मग त्याची पूजा अर्चा झाली आणि मग तेथेसुद्धा आरती, भजन अशी संध्याकाळची जी उपासना असते ती संध्याकाळी जिथे आम्ही उतरलो तिथे ती उपासना व्हायची आणि सगळी ती उपासना झाली. मग ते कुटुंब पण त्याच्यामध्ये सहभागी झालं. त्यांनी दोघांनी आरती केली महाराजांची. अनेक वर्षापासून ते वारकऱ्यांची अशी सेवा करतात असं मला त्या ठिकाणी कळलं. मग त्यांनी सुंदर स्वयंपाक केला. अगदी वांग्या बटाट्याची भाजी, भाकरी, भात, असं बुंदीचा लाडू, असं सगळं त्यांनी बायका लावून ते सगळा स्वयंपाक एवढा मोठा करून घेतला होता आणि तो सगळा आम्हाला सुग्रास असं जेवण त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे हा मुक्काम आमचा म्हसवडला होता. म्हसवड म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी हा मुक्काम होता. मग रात्री आम्ही शांतपणे झोपलो.